आत्ता सुषमाताईंनी मांडलेला मुद्दा स्मारकाचं काय झालं. दुसरा मुद्दा तुम्ही लैंगिक अत्याचाराबद्दल बोललात मुलींच्या, पण बदलापुरात काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं की जो आरोपी आहे बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातला दामले, त्याला भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलं. या मुद्द्यावरती आपलं काय स्पष्टीकरण आहे? आमच्या मनात आनंद दिघेचं स्मारक कुठं करायचं काय नाही आम्ही ठरवू, पण अजून बाळासाहेबाचं स्मारक झालं नाही. त्याच्यासाठी सरकारी जागेवर डोळा, ज्या बाळासाहेबाच्या नावावर करोडपती अब्जापती झाले त्याच्यासाठी स्वतःचा पैसा घालून ते स्मारक उभा करू शकत नाहीत. बोलण्यात काय अर्थ आहे? इतिहास सगळ्यांचा आहे, सगळ्यांना इतिहास सगळ्यांचा माहीत असतो. आता भारतीय जनता पक्षाने काय केलं ते का आले नाही त्याचं उत्तर मी काय देऊ आज? पण MIM सोबतच्या युतीबद्दल तुम्ही काय सांगाल? ती नंतर मागे घेण्यात आली, ती सुरुवातीला होती, ती नंतर मागे घेण्यात आली. ऐकून कुणाची? आमची MIM सोबतची युती. तुम्ही सर्वजण होतात ना अकोटमध्ये, सर्वपक्षीय युती झालेली होती. हे पहा सर्व पक्ष तिथं आता जसं परळीचं उदाहरण आहे, आम्ही दोघं परळीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं होतं. आम्ही काही MIMवर युती केली नाही, राष्ट्रवादीची युती त्याच्याशी. आम्ही कशी MIMवर युती करणार? हा म्हणजे स्वप्नात सुद्धा विचार येऊ शकत नाही. हा तुम्ही कुणाच्या गळ्यात हात घातलेत? काँग्रेससोबत जाण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेन म्हणजे त्या काँग्रेसला तुम्ही गेले नाहीत, कुणाच्या पायावर होतात? ठाण्यातली विकास कामं का नाही झाली? ठाण्यातला माणूस अजूनही ट्रॅफिकच्या समस्येबद्दल का तक्रारी करतो? ठाण्यातला माणूस अजूनही पाण्याबद्दल का तक्रारी करतो? आणि मुंबई पाठोपाठचं सगळ्यात मोठं शहर या राज्यातलं अगदी हाकेच्या अंतराला लागून हे अर्थातच ठाणे. ठाण्यात मी बऱ्याच वर्षापासून येतो. ठाणे जिल्ह्यात आणि सगळ्यात जास्त महानगरपालिका सुद्धा आहे. ठाण्यात मी बऱ्याच वर्षापासून येतो. माझी मुलगी इथं राहत होती. पूर्वीचं ठाणं आणि आत्ताच्या ठाण्यामध्ये खूप फरक आहे, हे तुम्ही मान्य तर करा. ट्रॅफिकची समस्या एकटं ठाण्यात आहे का? आज तुम्ही अगदी नगरपंचायतच्या गावात जरी गेला तर वाढते वाहनं आणि असलेले तेवढेच रस्ते, ही समस्या सगळीकडे आहे. उद्या तुम्ही आले म्हणजे काय जादूची कांडी फिरून सगळं होणार आहे असं नाही आहे. प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे त्यातलाच मुद्दा काढतात काय मुंबईत समस्या नाही आहेत त्या? या निवडणुकीमध्ये दोन मुद्दे सगळ्यात जास्त चर्चेत राहिले. एक म्हणजे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं आणि दुसरं म्हणजे पवारांचं मनोमिलन होणं, राजकीय मनोमिलन होणं पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये. हे मनोमिलन फक्त तुम्ही कदाचित म्हणू शकता की वरिष्ठांचा निर्णय तो आम्ही पुढे पाळणार आहोत, पण हे मनोमिलन फक्त महानगरपालिकांपुरतंच मर्यादित असणार आहे का त्याचं राज्यव्यापी देशव्यापी परिणामसुद्धा आगामी काळात पाहायला मिळू शकतो? असं आहे की पुणा पिंपरी चिंचवडमध्ये माननीय अजितदादा पवार साहेब आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली, जाहीरनामा देखील तिथे डिक्लेअर केला. पुणा पिंपरी चिंचवडमध्ये ते मनोमिलन झालेलं आहे. भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला देखील ते होऊ शकतं आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी तर स्पष्ट मीडियासमोर केलं की आम्ही त्याच्यानंतर विचार करू. ठाण्यामध्ये मात्र झालेलं नाही. ठाण्यामध्ये आम्ही स्वतंत्र एकमेकांविरुद्ध लढतोय.